जय ज्योती जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेखी एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तो म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा. समाज प्रबोधन, शिक्षण आणि समानतेचा संदेश देणाऱ्या या कविता आजही तितक्याच जिवंत आहे आणि मार्गदर्शक आहे. त्यातीलच एक कविता मी सौवृंदा रोशन तळस, राहणार परतवाडा, सावित्री शक्तीपीठ, महाराष्ट्र, पुणे, समन्वयक आपणासमोर घेऊन आली आहे. चला तर मग बघूया. अज्ञान. एकच शत्रू असे आपला, एकच शत्रू असे आपला, काढू पेटून मिळून तयाल, काढू पेटून मिळून तयाला, त्याच्याशिवाय शत्रूच नाही, त्याच्याशिवाय शत्रूच नाही. शोधून काढा मनात पहा, शोधून काढा मनात पाही, शोधला का पाहिला का, शोधला का पाहिला का, विचार करुणी सांगा लवकर, विचार करुणी सांगा लवकर. नाव तयाचे बोला भराभर, नाव तयाचे बोला भराभर. हरलास का, हरलास का कबूलच का, हरलास का कबूलच का. सांगते पहा दृष्ट शत्रूचे, सांगते पहा दृष्ट शत्रूचे. नाव नीट रे ऐकतयाचे, नाव नीट रे ऐकतयाचे. अज्ञान धरुणी त्याला पिटायचे, अज्ञान धरुणी त्याला पिटायचे. आपल्यामधून हुसकायचे, आपल्यामधून हुसकायचे. चला तर मग या कवितेत सावित्री आईंनी काय सांगितले आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. सावित्रीबाई या कवितेत सांगतात की प्रत्येकजण शत्रू शोधत असतो, पण खरा शत्रू कुठे आहे हे कुणालाच कळत नाही. खरा शत्रू बाहेर नसून आपल्यामध्येच असतो आणि तो म्हणजे अज्ञान आहे. आपण बरेचदा लोकांना दोष देतो, परंतु विचारपूर्वक पाहिले तर आपल्या दुःखाचे आणि आपल्या मागासपणाचे खरे कारण म्हणजे अज्ञान आहे. सावित्रीबाई म्हणतात, शत्रूचे नाव पहा, तो दुसरा कोणी नसून अज्ञानच आहे. म्हणून या शत्रूला ओळखा, त्याच्यावर प्रहार करा आणि आपल्या जीवनातून त्याला हुसकावून लावा. ज्ञान, शिक्षण आणि विवेक यांच्या साह्याने अज्ञान दूर होत असतो आणि प्रगतीचा मार्ग आपल्यासाठी खुला होत असतो. हाच या कवितेचा मुख्य संदेश आहे. आपल्याला या कवितेचा संदेश आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रसार करण्यासाठी आमच्या उपक्रमाशी जोडलेले राहा. धन्यवाद.